नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, MBBS प्रायव्हेटचा थर्ड राऊंडचा कट ऑफ मी अगदी तुम्हाला सांगणार आहे। तर काल उशिरा आपल्याला ही प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट आपल्याला जाहीर झालेली आहे। रात्री 12-12:30 वाजता हा रिझल्ट लागलेला आहे। तर अगदी हा प्रोव्हिजनल लिस्ट बऱ्यापैकी सगळ्या विद्यार्थ्यांनी पाहिलीच असेल, पण प्रायव्हेट कॉलेजचा जो थर्ड राऊंडचा जो कट ऑफ आहे तो अगदी मी तुम्हाला ह्या यूट्यूबच्या मार्फत सांगणार आहे। ते व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल आपापल्या कॅटेगरीनुसार अगदी किती विद्यार्थ्यांना सीट अलाउड झाली असेल अगदी, तर त्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक किती आहे, तर कुठल्या ऑल इंडिया रँकवरती अगदी थर्ड राऊंडला प्रायव्हेट कॉलेजमध्ये सीट्स अलाउड झालेली आहेत ते अगदी तुम्हाला मी ओरली सांगणार आहे। तर हे प्रायव्हेट कॉलेजचं आहे, लक्षात घ्या। तर हे थर्ड राऊंडचा कट ऑफ अगदी हा मी पूर्ण ऑल इंडिया कोठा आपला जो आहे त्याच्यामधले हे रँक सांगणार आहे। तर ऑल इंडिया रँक, तर पहिल्यांदा मी ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांचा ऑल इंडिया रँक सांगणार आहे। तर त्या विद्यार्थ्यांसाठी हा कट ऑफ किती आहे, तर 83,496 एवढा हा ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांचा कट ऑफ आलेला आहे। तर हे ऑल इंडिया रँक मी सांगत आहे विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात घ्या। ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 83,496 आणि SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 1,76,426 एवढा हा ऑल इंडिया रँक असणाऱ्या विद्यार्थ्याला SC कॅटेगरीमधून प्रायव्हेट कॉलेज MBBSला थर्ड राऊंडला अलाउड झालेला आहे। आणि ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ऑल इंडिया रँक हा 3,70,467 एवढा राहिलेला आहे। त्या विद्यार्थ्याला सुद्धा ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला सुद्धा सीट अलाउड झालेली आहे। विजय कॅटेगरी विद्यार्थ्याचा कट ऑफ हा 1,04,587 एवढा आलेला आहे। NT1च्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 1,46,953 एवढा आलेला आहे। NT2 विद्यार्थ्यांसाठी आपल्याला जर कट ऑफ पाहायला गेलं तर 83,948 एवढा हा कट ऑफ आलेला आहे। आणि NT3च्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा जर कट ऑफ विचार केला तर 85,233 एवढा हा कट ऑफ आलेला आहे। आणि त्यानंतर OBCच्या विद्यार्थ्यांसाठी 84,251 एवढा हा कट ऑफ आलेला आहे OBCचा। आणि SCBCच्या विद्यार्थ्यांसाठी 84,510 एवढा हा कट ऑफ आलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, प्रायव्हेटचा MBBSचा जो काही आपला रिझल्ट आलेला आहे, तर अगदी हा प्रायव्हेटचा MBBSचा थर्ड राऊंडचा मी तुम्हाला कट ऑफ पूर्णपणे अगदी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर अगदी ऑल इंडिया रँक ही पूर्णपणे मी त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक कॅटेगरी वाईज अगदी सांगितलेली आहे की कुठल्या कॅटेगरीसाठी किती ऑल इंडिया रँक आलेला आहे, म्हणजे तुम्हाला त्या विद्यार्थ्याला तिथे सीट्स अलाउड झालेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अगदी प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट आपल्याला काल उशिरा मिळालेलीच आहे। तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपापला इथे रोल नंबर आणि ऑल इंडिया रँक हे टाकून अगदी त्याच्यापुढे तुमचं नाव आणि कोणती कॅटेगरी असं आणि कुठलं कॉलेज अलाउड झालेलं आहे ते पूर्णपणे तुम्हाला त्याच्यामध्ये लक्षात येईल। तर ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी फोर्थ राऊंड, म्हणजे आपण त्याला स्ट्रे वॅकन्सी राऊंड असं म्हणतो, त्या राऊंडमध्ये सुद्धा अगदी ज्या विद्यार्थ्यांना प्रेफरन्सेस लिस्ट पाहिजे असेल तर त्याही विद्यार्थ्यांनी अगदी मला कॉल मेसेज करू शकता। मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे, त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि वरची नवीन डेली अपडेट्स पाहू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, थर्ड राऊंडमध्ये माझे खूप सारे विद्यार्थी प्रायव्हेट MBBS कॉलेजमध्ये सीट त्या विद्यार्थ्यांना अलाउड झालेली आहे। तर त्या सर्व विद्यार्थ्यांचे मी हार्दिक अभिनंदन करते। आणि येणाऱ्या काळामध्ये अगदी तुमचं फ्युचर डॉक्टर्स होण्याचं स्वप्न पूर्ण होणारच आहे, यात काही डाऊट नाही। आणि चौथ्या राऊंड म्हणजे स्टे वॅकन्सी राऊंडमध्ये सुद्धा तुम्हाला जर चॉईस प्रेफरन्सेस लिस्ट करेक्ट पाहिजे असेल तर तुम्हाला नक्कीच तिथे देण्यात येईल। तर त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला अगदी तुम्हाला ते चॉईस फिलिंग लिस्ट देण्यात येईल। आणि आमची कन्सल्टन्सी फी फक्त 1,000 रुपीज आहे। त्यामुळे ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी प्रेफरन्सेस लिस्ट अगदी 1,000 रुपीजमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही विद्यार्थ्यांनी मला नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता। नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्स दिलेलाच आहे। एनी डाऊट्स असेल तर डायरेक्ट तुम्ही कॉल मेसेज करून अगदी अधिक माहिती विचारू शकता आणि तुमचं भविष्यामध्ये डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता। आणि काही कारणास्तव जर तुम्हाला मार्क कमी आले असतील तरी सुद्धा त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा मला कॉन्टॅक्ट करा, कारण MCC मार्फत जे चौथा राऊंड चालू होणार आहे स्टे वॅकन्सी राऊंड, तर त्यामधून सुद्धा अगदी तुम्हाला डीम्ड कॉलेजमध्ये सुद्धा अगदी कमी मार्क असतील आणि कमी फीसमध्ये सुद्धा तुम्हाला जर ॲडमिशन पाहिजे असेल MBBSला तरी सुद्धा तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता। मी तुम्हाला साऊथ रिजनमध्ये आणि वेस्ट बेंगाल या रिजनमध्ये अगदी तुम्हाला तिथे 100% ॲडमिशन घेऊन देणार आहे, यात काही डाऊट नाही। कारण खूप सारे आम्ही सेकंड थर्ड राऊंडमध्ये ॲडमिशन्स केलेले आहेत। तर ज्या काही विद्यार्थ्यांना ह्याच्याविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच मला कॉन्टॅक्ट करू शकता। आणि तुमच्या विद्यार्थ्याचं पालकांनी विशेष म्हणजे तुमच्या विद्यार्थ्यांचं अगदी तुमचं वर्षही वाया जाणार नाही आणि तुमच्या बजेटमध्ये सुद्धा तिथे ॲडमिशन्स होऊन जाईल। तर ओके फ्युचर डॉक्टर्स, जय हिंद, जय महाराष्ट्र, थँक्यू।